तुम्हाला माहित आहे का, एका स्त्रीने, हो एकट्या स्त्रीने औरंगजेब सारख्या भयंकर सम्राटाला तब्बल 7 वर्ष गुंतवून ठेवलं होतं आणि त्याचं स्वप्न मोडून काढलं होतं. आणि अजून धक्कादायक गोष्ट म्हणजे आजही अनेक लोक तिचं नाव नीट ओळखत नाहीत. आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत तिची गोष्ट जर तुम्ही खरंच समजून घेतलीत तर तुमचा लीडरशिप, करेज आणि सेल्फ बिलीफ बद्दलचा विचार कायमचा बदलून जाईल. आपण इतिहासात मोठमोठी नावं ऐकतो, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेब. पण या सगळ्या नावांच्या मधोमध एक नाव असं आहे जे शांतपणे सावलीक राहूनही इतिहासाचा प्रवाह बदलून गेलं. ते नाव म्हणजे ताराबाई भोसले. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. अनेक वेळा तुम्ही महाराणी दुर्गाबाई असं नाव ऐकलं असेल, पण खरं काय आहे माहित आहे का? हे नाव पूर्णपणे चुकीचं आहे. इतिहासात जी स्त्री औरंगजेबाला आव्हान देऊन उभी राहिली ती म्हणजे ताराबाई मोहिते, नंतरच्या काळात ताराबाई भोसले. आणि आज आपण तिची खरी, सखोल आणि डोळे उघडणारी गोष्ट जाणून घेणार आहोत. आता तुम्ही विचार करत असाल, इतकी मोठी व्यक्ती असेल तर मग तिची गोष्ट आपल्याला का माहीत नाही? बस हाच प्रश्न आपल्याला या संपूर्ण प्रवासात घेऊन जाणार आहे. ही फक्त एक साधी गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे अनेक हिस्टॉरिकल रेकॉर्ड्सवर आधारित. मुघल दरबाराचे दस्तऐवज, पोर्तुगीजांचे निरीक्षण, मराठा बखरी आणि प्रसिद्ध इतिहासकार जसं की सर जदुनाथ सरकार यांचा संशोधन. म्हणजेच आज तुम्ही जे ऐकणार आहात ते फक्त कथा नाही, तर एकदम व्हेरीफाईड, डीपली रिसर्च्ड इतिहास आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, या गोष्टीत कोणताही फालतू रेप्युटेशन नाही, कोणताही मिथ नाही, फक्त आणि फक्त सत्य आणि त्यामागची खोल समज. जरा कल्पना करा, संपूर्ण मराठा साम्राज्य नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. औरंगजेब स्वतः दक्षिणेत येऊन बसलाय, राजे एकामागून एक पडतायत आणि सगळ्यांना वाटतंय की बस आता मराठ्यांचं संपलं. अशा वेळी एक स्त्री पुढे येते. ना मोठं सैन्य, ना मोठी सत्ता, पण तिच्याकडे असतं जबरदस्त धैर्य, बुद्धी आणि रणनीती. आणि इथून सुरू होतो एक असा प्रवास जो फक्त युद्धाचा नाही तर अस्तित्वासाठीच्या लढ्याचा आहे. पण खरी गोष्ट अजून पुढे आहे. ही लढाई फक्त तलवारीची नव्हती, तर बुद्धी, संयम आणि वेळेच्या योग्य वापराची होती. या व्हिडिओचा एकच उद्देश आहे, ताराबाईंच्या त्या योगदानाला न्याय देणं, ज्यामुळे हिंदवी स्वराज्य म्हणजेच स्वतःचं राज्य जिवंत राहिलं. हेच स्वराज्य ज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं. आणि विचार करा, जर त्यावेळी ताराबाई उभ्या राहिल्या नसत्या तर कदाचित आज आपण ज्या इतिहासाबद्दल अभिमान बाळगतो तो अस्तित्वातच नसता. आता एक साधा प्रश्न, तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, कोणताही मार्ग दिसत नाही आणि सगळे लोक म्हणतात तुझ्याकडून नाही होणार? अगदी तसंच काहीसं त्या काळात मराठ्यांसोबत घडलं होतं. पण फरक इतकाच, त्यावेळी कुणीतरी हार मानली नाही. आता पुढे आपण पाहणार आहोत ताराबाईंचं बालपण कसं होतं, त्यांना युद्ध आणि राजकारणाचं शिक्षण कसं मिळालं आणि सर्वात महत्त्वाचं कसं एक स्त्री संपूर्ण साम्राज्याची धुरा सांभाळते. हा संपूर्ण प्रवास आपण 3 भागांमध्ये समजून घेणार आहोत. पहिला भाग, तिचं बालपण आणि तयारी. दुसरा भाग, औरंगजेबाविरुद्धची जबरदस्त लढाई. आणि तिसरा भाग, तिचं पुढचं आयुष्य आणि लेगेसी. प्रत्येक भागात तुम्हाला फक्त घटना नाही तर त्यामागची स्ट्रॅटेजी, जॉग्रफी आणि रिअल मीनिंग समजणार आहे. आणि शेवटी तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल, इतिहासात काही लोक फक्त जगत नाहीत, ते इतिहासच बदलून टाकतात. आणि महाराणी ताराबाई भोसले त्यापैकीच एक आहेत. तर तयार आहात ना या जबरदस्त, प्रेरणादायी आणि थरारक प्रवासासाठी? चला मग सुरू करूया चॅप्टर 1. कल्पना करा, तुम्ही फक्त 25 वर्षांचे आहात. सगळं आयुष्य पुढे आहे आणि अचानक तुमच्या खांद्यावर संपूर्ण साम्राज्याची जबाबदारी येते. आणि तेही अशा वेळी जेव्हा शत्रू तुमचं अस्तित्वच संपवायला निघालाय. आज आपण जाणून घेणार आहोत ताराबाई भोसले कशा घडल्या. त्या जन्मतःच योद्धा होत्या की परिस्थितीने त्यांना तसं बनवलं? जर तुम्हाला खरंच समजलं की ताराबाईंच्या आयुष्यातल्या सुरुवातीच्या गोष्टींनी त्यांना कसं तयार केलं, तर तुम्हाला एक मोठं सत्य कळेल. ग्रेट लीडर्स आर नॉट बॉर्न, दे आर फॉर्ज्ड. आणि ही फॉर्जिंग किती कठीण असते ते पुढे कळणार आहे. चला सुरुवात करूया 1675 सालापासून. साताऱ्याच्या भूमीत एक मुलगी जन्माला येते. नाव ताराबाई मोहिते. पण ही फक्त एक साधी मुलगी नव्हती. ती जन्मली होती एका अशा घरात जिथे युद्ध, रणनीती आणि स्वराज्य हे रोजच्या आयुष्याचा भाग होते. तिचे वडील हंबीरराव मोहिते, मराठा साम्राज्याचे सरसेनापती, म्हणजेच संपूर्ण सैन्याचे प्रमुख. आता जरा विचार करा, तुमचे वडील जर सैन्याचे चीफ असतील तर तुमचं बालपण कसं असेल? खेळणी, बाहुल्या की तलवारी आणि घोडे? आणि इथेच गोष्ट इंटरेस्टिंग होते, कारण ताराबाईंचं बालपण इतर मुलींप्रमाणे अजिबात नव्हतं. त्या काळात राजघराण्यातल्या मुलींना काय शिकवलं जायचं? स्वयंपाक, घर चालवणं, संस्कार. पण ताराबाईंसोबत काहीतरी वेगळंच घडलं. त्यांना शिकवलं गेलं तलवार चालवणं, धनुर्विद्या, घोडेस्वारी, सैन्य कसं हलवायचं, युद्धात कसं विचार करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं राजकारण आणि राज्य कसं चालवायचं. आता एक सेकंड थांबा. 10-12 वर्षांची मुलगी आणि ती मिलिटरी स्ट्रॅटेजी शिकते आहे. हे किती अनबिलिव्हेबल आहे ना? पण हाच फरक आहे. जे लोक पुढे जाऊन इतिहास घडवतात त्यांची तयारी खूप आधीपासून सुरू असते.
आजच्या काळात बघा, आपण एक्झामच्या आधी 2 दिवस अभ्यास करतो आणि मग म्हणतो यार प्रिपरेशन झाली नाही. पण ताराबाई, त्यांची प्रिपरेशन बालपणापासून सुरू होती, दररोज, प्रत्येक क्षणी. आता पुढचा भाग तुम्हाला अजून आश्चर्यचकित करेल, कारण फक्त 8 वर्षांच्या वयात त्यांच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉइंट येतो. 1682 ताराबाईंचं लग्न होतं राजाराम वन यांच्यासोबत. म्हणजेच त्या थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबात प्रवेश करतात. आणि इथे एक इंटरेस्टिंग कनेक्शन आहे. राजारामांच्या आई सोयराबाई त्या ताराबाईंच्याच आत्या होत्या. म्हणजेच हे फक्त एक लग्न नव्हतं, तर 2 पॉवरफुल कुटुंबांचं एकत्र येणं होतं. पण लग्नानंतरचं आयुष्य शांत नव्हतं. त्या काळात एकच गोष्ट चालू होती, औरंगजेब वर्सेस मराठा साम्राज्य. आणि मग इतिहासातला एक काळाकुट्ट क्षण येतो. 1689 संभाजी महाराजांना पकडलं जातं आणि त्यांची क्रूरपणे हत्या केली जाते. जरा इमॅजिन करा, तुमच्या कुटुंबावर असा मोठा आघात झाला तर? भीती, राग, असहाय्यता सगळं एकत्र. आणि इथेच बहुतेक लोक हार मानतात. पण मराठे हार मानणारे नव्हते आणि ताराबाई अजिबात नाही. आता पुढे जे घडतं ते एखाद्या मूव्हीपेक्षा कमी नाही. संभाजी महाराजांनंतर औरंगजेबाचा पुढचा टार्गेट राजाराम महाराज. मग काय, रायगड किल्ल्यावरून एक ड्रामॅटिक एस्केप प्लॅन बनतो. आणि इथे ताराबाईंची भूमिका खूप महत्त्वाची होती. राजाराम डिस्गाईजमध्ये पळून जातात, ताराबाई त्यांना मदत करतात. आणि मग सुरू होतं मोबाईल कोड सिस्टम. पहिले जिंजी, नंतर सातारा. म्हणजेच राजधानी एकाच ठिकाणी नाही, जिथे सुरक्षित वाटेल तिथे शिफ्ट. ही स्ट्रॅटेजी किती स्मार्ट आहे ना. एनिमी कन्फ्यूज होतो, टार्गेट सापडत नाही. आजच्या लँग्वेजमध्ये सांगायचं तर जसं तुम्ही ऑनलाईन गेम खेळताना कॉन्स्टंटली पोझिशन चेंज करता, तसंच काहीसं मराठे करत होते. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. 1600 साल 3 मार्च सिंहगड किल्ल्यावर राजाराम महाराजांचं निधन होतं, कारण फुफ्फुसांचा आजार. आणि इथे सगळं थांबल्यासारखं होतं. एकीकडे औरंगजेब पूर्ण ताकदीने उभा आहे, दुसरीकडे मराठ्यांचा राजा गेला आहे, आणि मध्ये उभी आहे 25 वर्षांची एक विधवा स्त्री. आता तुम्ही सांगा, अशा वेळी तुम्ही काय केलं असतं? घाबरून मागे हटला असता की परिस्थितीला सामोरं गेले असता? आणि इथेच ताराबाई इतिहास घडवतात. एका क्षणात निर्णय घेतात. त्यांच्या 4 वर्षांच्या मुलाला शिवाजी 2 छत्रपती घोषित करतात आणि स्वतः संपूर्ण साम्राज्याची सूत्र हातात घेतात. ना डिले, ना कन्फ्युजन, एकदम लाइटनिंग स्पीड डिसिजन. इतकंच नाही, मुघल इतिहासकार भीमसेन सुद्धा लिहितो की ताराबाई आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त ताकदवान शासक होत्या. त्यांच्या परवानगीशिवाय एकही मराठा सरदार काही करत नव्हता. विचार करा, शत्रू सुद्धा तिचं कौतुक करतोय. आता इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ताराबाई अचानक लीडर बनल्या नाहीत. त्यांचं लीडरशिप, त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांचा कॉन्फिडन्स हे सगळं त्यांच्या बालपणातून, ट्रेनिंगमधून आणि भोसले लेगेसीमधून तयार झालं होतं. त्या फक्त राणी नव्हत्या, त्या एक ट्रेंड वॉरियर, एक स्ट्रॅटेजिस्ट आणि एक विजनरी लीडर होत्या. आजच्या आयुष्यातही बघा, जे लोक टफ परिस्थितीत स्ट्रॉंग उभे राहतात ते अचानक स्ट्रॉंग होत नाहीत. त्यांच्या मागे असते इयर्स ऑफ प्रिपरेशन, फेलियर्स आणि सतत शिकण्याची सवय. तर चॅप्टर 1 आपल्याला एक गोष्ट शिकवतो. ताराबाई जन्मतः महान नव्हत्या, पण त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाने त्यांना महान बनवलं. पण खरी गोष्ट अजून सुरूही झालेली नाही. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत कसं ताराबाईंनी औरंगजेब सारख्या सम्राटाला 7 वर्ष गुंतवून ठेवलं आणि मराठा साम्राज्य वाचवलं. आणि विश्वास ठेवा, तो भाग तुम्हाला थक्क करून सोडेल. कल्पना करा, तुमच्याकडे फक्त काही हजार सैनिक आहेत आणि समोर उभा आहे 5 लाखांचं सैन्य. तरी सुद्धा तुम्ही हरत नाही, उलट शत्रूला थकवून तोडून टाकता. आज आपण पाहणार आहोत ताराबाई भोसले यांनी औरंगजेबला कसं हरवलं. थेट युद्धाने नाही, तर मेंदूने. जर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी समजली तर तुम्हाला कळेल, जिंकण्यासाठी नेहमी ताकद लागतेच असं नाही. कधी कधी योग्य विचार पुरेसा असतो. सन 1700 राजाराम महाराज गेलेत. सातारा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेलाय आणि औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरलेला. त्याच्यासोबत प्रचंड सैन्य, पैसा, रिसोर्सेस. इतिहासकार सांगतात त्याचं सैन्य कधी कधी 5 लाखांपेक्षा जास्त होतं. आता एक सेकंड थांबा. एका बाजूला एवढं मोठं साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष करताय मराठा राज्य. तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकेल? बहुतेक लोक म्हणतील मुघलच जिंकणार. पण इथेच स्टोरी उलटी होते. कारण ताराबाईंनी एक गोष्ट ओळखली, आपण सरळ लढाई जिंकू शकत नाही, पण युद्ध नक्की जिंकू शकतो. आणि इथे येतं गनिमी कावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली ही गुरिल्ला स्ट्रॅटेजी ताराबाईंनी ती नेक्स्ट लेवलवर नेली. थेट भिडायचं नाही, अचानक हल्ला करायचा आणि लगेच गायब व्हायचं. जसं एखादा वाघ सावजावर अचानक झडप घालतो आणि पुन्हा जंगलात अदृश्य होतो. आजच्या काळात समजून घ्या, जसं तुम्ही PUBG किंवा BGMI खेळता आणि कॅम्पिंग प्लस सरप्राईज अटॅक वापरता, तसंच काहीसा मराठे रिअल लाईफमध्ये करत होते. पण फक्त हल्ले करून युद्ध जिंकता येत नाही, त्यासाठी लागतो सिस्टम, प्लॅनिंग आणि पेशन्स. ताराबाईंची पहिली मोठी ताकद भूगोलाचा वापर. सह्याद्री पर्वत, घनदाट जंगल, खोल दर्या आणि पावसाळ्यात उसळणाऱ्या नद्या
हे सगळं त्यांच्या सैन्याचं नॅचरल वेपन बनलं. त्यांनी काय केलं? एकाच ठिकाणी बसून राहिल्या नाहीत. त्यांचं हेडक्वार्टर्स सतत बदलायचं राहायचं. महत्त्वाचे किल्ले सिंहगड, विशाळगड, अजिंक्यतारा, रायगड, राजगड, पन्हाळा हे फक्त किल्ले नव्हते, हे होते सर्व्हायव्हल नेटवर्क. जसं तुम्ही एखाद्या मेजमध्ये फिरताय आणि तुम्हाला सगळे सिक्रेट पाथ्स माहीत आहेत, पण तुमच्या एनिमीला काहीच माहीत नाही. एक्झॅक्टली तसंच मराठ्यांना प्रत्येक घाट, प्रत्येक वाट माहीत होती. मुघल मात्र हरवत होते. आता खरा हल्ला सुरू होतो. ताराबाईंची दुसरी स्ट्रॅटेजी, विजेसारखे हल्ले. त्यांनी तयार केल्या छोट्या युनिट्स, 500 घोडसवारांची टीम. हे सैनिक काही तासात शेकडो किलोमीटर कव्हर करायचे. ते काय करायचे? मुघलांच्या कॅम्प्सवर हल्ला, सप्लाय लाईन्स तोडायच्या, अन्न, पैसा, रिसोर्सेस लुटायचे. म्हणजेच शत्रूला लढण्याआधीच कमजोर करायचं. पण इथेच नाही थांबत. मराठे थेट मुघलांच्या प्रदेशात शिरले. माळवा, गुजरात, खानदेश, सुरत. आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट, ताराबाईंनी स्वतःचे कर वसूल करणारे अधिकारी नेमले. विचार करा, तुम्ही एनिमीच्या टेरिटरीमध्ये जाऊन त्यांच्याच लोकांकडून टॅक्स गोळा करता. हे किती माइंड ब्लोईंग आहे ना? पण युद्ध फक्त तलवारीने जिंकत नाही. ताराबाईंनी अलायन्सेस सुद्धा बनवले. पोर्तुगीजांसोबत करार, सिद्धींसोबत संबंध, दक्षिणेतील इतर राजवटींशी संपर्क. इतकंच नाही, पोर्तुगीजांनी त्यांना एक टायटल दिलं, रायना डोस मराठाज, क्वीन ऑफ दी मराठाज. आजच्या जगात बघा, मोठ्या कंपन्या सुद्धा पार्टनरशिप्स करतात, कॉम्पिटिशन असूनही. कारण एकट्याने सगळं जिंकता येत नाही. ताराबाई फक्त आदेश देणाऱ्या राणी नव्हत्या. त्या स्वतः घोड्यावर बसून युद्धात उतरायच्या, दुर्गम किल्ल्यांवर मीटिंग्स घ्यायच्या, सैनिकांना इन्स्पायर करायच्या. त्यांच्या भाषणांमध्ये एकच गोष्ट असायची, हे स्वराज्य आहे आणि आपण ते वाचवणार. 1706 मध्ये ताराबाईंना मुघलांनी पकडलं. सगळ्यांना वाटलं आता संपलं. पण फक्त 4 दिवसात मराठ्यांनी काउंटर अटॅक करून त्यांना सोडवलं. इमॅजिन करा, तुमचा लीडर कॅप्चर झाला आणि तुम्ही 4 दिवसात त्याला परत आणता. याचा अर्थ काय? लॉयल्टी, ट्रस्ट आणि जबरदस्त लीडरशिप. आता टाइमलाईन बघूया. 1700 राजारामांचा मृत्यू, ताराबाईंचे नेतृत्व सुरू. 1702 महाराष्ट्रात बचाव, कर्नाटक किनारपट्टीवर हल्ले. 1705 1706 नर्मदे पलीकडे हल्ले, माळवा गुजरातपर्यंत पोहोच. आणि मग सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट, 3 मार्च 1707 औरंगजेबाचा मृत्यू, अहमदनगर येथे. 27 वर्ष दक्षिणेत लढल्यानंतर तो थकून हरून मेला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, मराठे अजूनही जिवंत होते, अजूनही लढत होते. म्हणजे औरंगजेब जिंकूच शकला नाही. इतिहासकार जदुनाथ सरकार लिहितात, त्या काळात महाराष्ट्राला दिशा देणारी व्यक्ती कोणताही मंत्री नव्हता, तर ती होती ताराबाई. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि धैर्यामुळे राष्ट्र वाचलं. आता एक साधा प्रश्न, तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का, जेव्हा तुम्हाला वाटतं मी जिंकू शकत नाही, पण जर तुम्ही स्ट्रॅटेजी बदलली, अप्रोच बदलला, तर कदाचित तुम्ही जिंकू शकता? अध्याय 2 आपल्याला एक मोठा धडा देतो. ताकद नाही तर बुद्धी आणि चिकाटी युद्ध जिंकते. ताराबाईंनी औरंगजेबाला तलवारीने हरवलं नाही, त्यांनी त्याला थकवून, मोडून हरवलं. पण ही गोष्ट इथे संपत नाही. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत ताराबाईंचे पुढचं आयुष्य, त्यांचे राजकीय संघर्ष आणि त्यांचं लेगसी. आणि विश्वास ठेवा, तो भाग तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. एक प्रश्न विचारतो, जर ताराबाई भोसले नसत्या तर आज आपण मराठा साम्राज्याबद्दल बोललो असतो का? थोडा विचार करा. कदाचित इतिहासच वेगळा असता. कदाचित स्वराज्य 1707 मध्येच संपलं असतं. पण एक स्त्री उभी राहिली आणि सगळं बदलून गेलं. आजच्या या शेवटच्या भागात आपण समजून घेणार आहोत ताराबाईंच्या लढ्याचं खरं महत्त्व काय होतं. त्यांनी फक्त युद्ध जिंकलं की काहीतरी खूप मोठं वाचवलं? आणि जर तुम्ही हे समजलात तर लीडरशिप आणि इम्पॅक्टबद्दल तुमचा विचार कायमचा बदलेल. 1707 औरंगजेब मरतो. मुघल साम्राज्य थकलेलं, मराठे अजूनही उभे. पण इथे गोष्ट संपत नाही. इथून सुरू होतो नवा संघर्ष. कारण आता शत्रू बाहेरचा नव्हता तर घरातलाच होता. संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज. मुघल कैदेतून सोडले जातात. आता प्रश्न उभा राहतो, खरा छत्रपती कोण? एका बाजूला ताराबाई आणि त्यांचा मुलगा शिवाजी दुसऱ्या बाजूला शाहू महाराज. आणि सुरू होतं ग्रहयुद्ध. जरा इमॅजिन करा, ज्यासाठी तुम्ही इतकी वर्ष लढलात त्याच साम्राज्यात आता तुम्हालाच स्वतःच्या लोकांविरुद्ध उभं राहावं लागतं. हे किती कठीण असेल. 1709 मध्ये ताराबाईंनी स्वतःचं स्वतंत्र दरबार स्थापन केलं. पण 1714 मध्ये त्यांना गादीवरून हटवलं जातं आणि पुढची 20 वर्ष त्या कैदेत राहतात. एक क्षण विचार करा, जी स्त्री औरंगजेबासारख्या सम्राटाला हरवते तीच स्त्री स्वतःच्या लोकांकडून कैद होते. हेच आयुष्याचं सत्य आहे. कधी कधी बाहेरचे शत्रू नाहीत तर परिस्थितीच आपल्याला हरवते. पण इथे ही गोष्ट संपत नाही. 1730 मध्ये ताराबाई आणि शाहू महाराज यांचं रिकन्सिलिएशन होतं आणि इथून पुढे त्या पुन्हा राजकारणात ॲक्टिव्ह होतात.
आता इथे एक गोष्ट तुम्हाला इन्स्पायर करेल. ताराबाई त्यांच्या 80व्या वर्षातही ॲक्टिव्ह होत्या. 1749 मध्ये त्यांनी एक मुलगा सादर केला, राजाराम दुसरा म्हणून, आणि पुढेही त्या सत्तेवर इन्फ्लुएन्स ठेवत राहिल्या. आज आपण 50 साठी वय झालं की म्हणतो आता बस रेस्ट करायचं, पण ताराबाई 80व्या वर्षी ही गेम खेळत होत्या. हा लेवल आहे डेडिकेशनचा. 9 डिसेंबर 1761 ताराबाईंचं निधन होतं. आणि एक विचित्र योगाने बघा, काही महिन्यांपूर्वीच मराठ्यांचा पराभव झाला होता थर्ड बॅटल ऑफ पानिपतमध्ये. जणू काही एक युग संपत होतं. पण तिची गोष्ट इथे संपत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ताराबाईंचं खरं योगदान काय होतं? सरळ उत्तर, त्यांनी स्वराज्य वाचवलं. जर त्या नसत्या 1707 मध्ये मराठा साम्राज्य संपलं असतं. पण त्यांच्या लढ्यामुळे मराठे पुन्हा उभे राहिले. पुढे पेशव्यांच्या काळात ते संपूर्ण भारतभर पसरले. पण ही फक्त हिस्ट्री नाही, ही गोष्ट आजच्या काळातही लागू होते. आज आपण अजूनही डिबेट करतो, स्त्रिया लीडरशिपमध्ये कशा असतात? ताराबाईंचं उत्तर क्लिअर आहे, लीडरशिपला जेंडर नसतं. धैर्य, बुद्धी, निर्णय क्षमता हे कोणाच्याही मालकीचं नाही. आज तुमच्या घरात, स्कूलमध्ये, ऑफिसमध्ये कित्येक मुली महिला इन्क्रेडिबल काम करतायत. फक्त त्यांना संधी मिळाली पाहिजे. ताराबाईंची गोष्ट आपल्याला शिकवते, अंडरडॉग सुद्धा जिंकू शकतो. तुमच्याकडे कमी रिसोर्सेस असतील, लोक सपोर्ट करत नसतील, तरी सुद्धा जर डिटर्मिनेशन असेल, तुम्ही इतिहास बदलू शकता. तुम्ही कधी क्लासमध्ये ॲव्हरेज स्टुडंट असता आणि सगळे टॉपर्स तुमच्यापेक्षा पुढे असतात, पण एक दिवस तुम्ही मेहनत करून त्यांना मागे टाकता. एक्झॅक्टली तसंच मराठ्यांनी मुघलांना हरवलं. स्वराज्य म्हणजे काय? फक्त राजकीय स्वातंत्र्य नाही, तर स्वतःचे निर्णय घेण्याची ताकद, स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान. आजच्या भारतातही ही व्हॅल्यू तितकीच महत्त्वाची आहे. आजही विशाळगड, सातारा येथे त्यांचे पुतळे आहेत. त्यांच्या आयुष्यावर सिरियल्स बनले आहेत. पण एक सत्य आहे, त्यांना अजूनही तितकी रेकग्निशन मिळाली नाही जितकी मिळायला हवी होती. आता तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही आधी कधी ताराबाईंबद्दल इतकं डिटेलमध्ये ऐकलं होतं का? ताराबाईंनी फक्त युद्ध लढलं नाही, त्यांनी एक आयडिया वाचवलं, स्वराज्याचं, स्वाभिमानाचं, स्वतंत्रतेचं. सह्याद्रीच्या डोंगरातून एका स्त्रीने असा इतिहास लिहिला जो आजही आपल्याला इन्स्पायर करतो. काही लोक फक्त जगतात, पण काही लोक युग घडवतात. महाराणी ताराबाई भोसले त्या युग घडवणाऱ्या होत्या. तिचं नाव लक्षात ठेवा, तिची गोष्ट पुढे सांगा, कारण स्वराज्याची ज्योत आजही पेटलेली आहे. आणि ती पेटती ठेवणारी राणी म्हणजे ताराबाई. थांबा, व्हिडिओ संपला असं वाटतंय ना? पण इथेच एक गोष्ट आहे जी तुम्हाला थक्क करेल. ज्या राणीबद्दल आपण आत्ता ऐकलं त्या म्हणजे ताराबाई भोसले. त्यांची खरी ताकद तलवारीत नव्हती, तर होती त्यांच्या संयमात. आणि ऑनेस्टली सांगायचं तर आजच्या काळात हीच गोष्ट सगळ्यात जास्त कमी पडते. आपण छोट्या प्रॉब्लेममध्येच हार मानतो. एक्झाम असो, प्रेशर असो, रिलेशनशिप असो. पण 30 वर्ष संघर्ष सहन करूनही ज्या स्त्रीने हार मानली नाही, तिच्याकडून आपण काय शिकतो? खाली कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा. तुमच्या आयुष्यात सगळ्यात कठीण वेळ कोणता होता आणि तुम्ही त्यातून कसे बाहेर आलात? मी पर्सनली सगळे कमेंट्स वाचतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा ऐतिहासिक रहस्याबद्दल बोलणार आहोत जे आजही पूर्णपणे उलगडलं नाहीये. बिलीव्ह मी, तो व्हिडिओ तुम्ही मिस करू शकत नाही. जर तुम्हाला अशा कथा आवडत असतील ज्या फक्त इतिहास नाहीत तर माइंडसेट बदलतात, तर तुम्हाला माहित आहे काय करायचं. हिस्ट्री डिटेक्टिव्ह सोबत जोडलं राहा, कारण इथे आपण फक्त इतिहास सांगत नाही, आपण त्यामागचं ट्रूथ शोधतो. चलो पुन्हा भेटूया पुढच्या मिस्ट्रीमध्ये. तोपर्यंत क्युरियस रहा.